समोर आपली बस सावळजवरून तासगावसाठी परत फिरून लागलेली आहे। समोर श्री सावळज सिद्ध मंदिर सावळज। याच गाड्या आता सेवानिवृत्त होणार आहेत लवकरच, त्यामुळे ही गाडी आपल्या कायम आठवणीत राहावी म्हणून या आपल्या यूट्यूब चॅनलवरती हा व्हिडिओ आपण करत आहोत। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आज आपण एक नवीन प्रवास करणार आहोत। आज आपण आहोत तासगाव बस स्थानकावरती व येथून एका खास गाडीने आपण प्रवास करणार आहोत। त्या गाडीचा नंबर आहे 9011। आत्ता मी तासगाव बस स्थानकात आलो तेव्हाच ती गाडी सावळजला गेले, तर सावळजवरून आल्यानंतर त्या गाडीचा आपण प्रवास करूया। व्हिडिओ तासगाव बस स्थानक पूर्ण गाड्या भरलेल्या पाहू शकता। या बसने आता आपण प्रवास करणार आहोत तासगाव ते चिंचणी लोढे कौलगे मार्गे सावळज। पुढे कोण तर बसले, नंतर बघू येताना जर आपल्याला पुढे बसायला मिळेल तर बसूया। तासगाव बस स्थानकातून निघत आहोत। या बाजूला 2 व या बाजूला 2 अशी बसण्याची आसन व्यवस्था आहे। पावणे 1 वाजता आता आपण तासगावमध्ये निघत आहोत। सरळ पुढे रस्ता विटाल जातो, आपण उजवीकडे चिंचणी। तासगाव ते सावळज 36 रुपये तिकीट दर आहे एका व्यक्तीसाठी। चिंचणी सरळ पुढे सावर्डे जातो, त्या बाजूला आपण लोढे कौलगे उसगाव वाघापूर उसगाव सावळज। हा रस्ता छोटा आहे। दुसरी एक सावळज आहे, ती आरवडे बलगवडे बसवडे मार्गे आहे। तो रस्ता जरा मोठा आहे।
त्या बाजूला लोढेगाव इथं पलीकडेच लोढे तलाव आहे. कौलगे गावाला पंचेचाळीस 66 आली बघा. गाडी जाऊन आली. कौलगे गावातून आता निघलो. आता वाघापूर कुसगाव. गाडीच्या इंजिनचा आवाज फक्त बघा कशी गाडी चांगली चालत्या. वाघापूर उजाबाद वाघापूर बस स्थानक गाव आहे. कुसगाव सावळे साग कुसगाव बस स्थानक उजाबाद. कुसगाव मधून निघलो आता. पाऊस पण बारीक चालू झाला. चालक दादा हा डावीकडे बस्तवडे गावातून येतो. आरेवडे पलगवडे बस्तवडे सावळ या इथून येते. परत या रस्त्याने सावळचा या रस्त्याने येऊन जरा छोटासा चढ आहे. 2 वळण झाली की सावळच येते.
हा उजव्या बाजूचा रस्ता वज्रचौंडे मनेराजुरी सांगलीसाठी जातो व समोर आली अग्रणी नदी व अग्रणी नदी ओलांडली की लगेचच आपण सावळज गावामध्ये प्रवेश करणार आहोत। अग्रणी नदी जी की डावीकडून येते व उजवीकडे जाते। तर पोहोचलो आहोत आपण सावळजमध्ये, जे की तासगाव तालुक्यामध्ये येतं, जिल्हा सांगली। उजवीकडे अंजनीसाठी रस्ता जातो, सरळ पुढे डोंगरचोनी व डावीकडे सिद्धेवाडी दहिवडी जरंडीसाठी आपण जाऊ शकता। मुख्य चौक सावळज। आता डोंगरचोनी रस्त्याने पुढे जाऊन गावात जाऊन सिद्धेश्वर मंदिरापाशी गाडी आपली वळणार परत तासगावसाठी। आता हा उजवीकडे डोंगरचोनीसाठी रस्ता गेलेला आहे, डावीकडे मुख्य गावामध्ये जातं। मागास पण तो चौक होता तिथून पण जाते, हा पूर्ण बाहेरून रस्ता। परत आता गावात आत मुख्य मंदिरापाशी जाऊन तिथून वळण घेतलं की थेट मागाशी जो चौक होता अंजनीला जातो त्या चौकात बरोबर येते आपण। समोर उजव्या बाजूला मंदिर आहे, श्री सिद्धेश्वर मंदिर सावळज। मंदिराला बरोबर वळसा थोडक्यात प्रदक्षिणाच होते आपली गाडीची पण। हा उजवीकडे आपल्या सिद्धेवाडीला जातो, सिद्धेवाडी दहिवडी 1209 गाडी। ही मंदिराची मुख्य कमान आहे, सावळ सिद्ध मंदिर सावळ। ही आपली गाडी आहे, या गाडीनं खास व्हिडिओ काढण्यासाठी आपण थांबलो होतो। इकडे गावात मुख्य कमान आहे व मंदिराच्या समोरच आपली गाडी परतीच्या मार्गासाठी लागते। आतमध्ये मंदिर आहे, आतमधून मंदिर दाखवतो, श्री सावळ सिद्ध मंदिर। जुनं असं प्राचीन मंदिर आहे। शांत एकदम वातावरण आहे, बाहेरील परिसर व बस आपली बाहेरच लागलेली आहे। एक 5 मिनिट थांबणार आहे, त्यामुळे आपल्याला दर्शन पण झाले देवाचं। ही आपली बस बाहेरच थांबली। समोर आपली बस सावळजवरून तासगावसाठी परत फिरून लागलेली आहे। समोर श्री सावळ सिद्ध मंदिर सावळज, आपली लालपरी। ह्या ज्या गाड्या आहेत त्या टाटा 1512C, ज्या की आपल्या ST महामंडळाने ACGL या कंपनीकडून बांधून घेतल्या होत्या व या सगळ्यात पहिल्यांदा हिरकणी म्हणून होत्या। निम आराम एअर सस्पेन्शन 2x2 सिटिंगच्या पूर्वी हिरकणी म्हणून होत्या व त्यानंतर 10 लाख किलोमीटर झाल्यानंतर या गाड्यांचे पळून म्हणजे किलोमीटर त्या साध्या लालपरीमध्ये कन्वर्ट केल्या व याच गाड्या आता सेवानिवृत्त होणार आहेत लवकरच। त्यामुळे ही गाडी आपल्या कायम आठवणीत राहावी म्हणून या आपल्या यूट्यूब चॅनलवरती हा व्हिडिओ आपण करत आहोत।
पूर्वी ह्या इथे दरवाजा असायचा केबिनचा. आजकालच्या गाड्यांना पुढेच दरवाजा असल्यामुळे केबिन नाहीच म्हणा थोडक्यात. अशा पद्धतीने आतील बाजू व 2 बाय 2 सीटा. या बाजूला 2 प्रवासी बसू शकतात, या बाजूला 2. व हिरकणीचं आहे असं अजून वरच्या बाजूचं जे की साहित्य ठेवायचं असतं रॅक, त्याचं अजून पूर्वीसारखं कवर आहे. व ह्या ज्या सीट आहेत ह्या फक्त साध्या घातलेल्या आहेत, म्हणजे बदललेल्या आहेत. पूर्वी आता आपण चंदगड ते बेळगाव गेला त्या व्हिडिओमध्ये जी हिरकणी आहे एक्स हिरकणी 73-63 ती पण ISS शिटा होत्या, फक्त बदललेल्या नव्हत्या. त्याच्यामध्ये बदललेल्या आहेत. तासगावकडे अशा 90-10 व 90-11 सलग नंबरच्या आहेत. आता मंदिरासमोरून ISS पुढे बाहेर निघत आहोत. 1:30 इथं आलतो. 1:40 सावळत इथून निघत आहोत. हा मुख्य चौक. उजवीकडे तासगाव, सरळ पुढे अंजनी, तसेच कवठ्या मंकाला आपण जाऊ शकता. अंजनी, गव्हाण, जायगव्हाण, मळणगाव मार्गे. आता आपण उजवीकडे वळलो तासगावसाठी. आजचे आपले वाहक दादा. आपल्याला ह्या गाडीने प्रवास करायचा होता 90-11, म्हणून आपण फक्त खास या गाडीचा व्हिडिओ करण्यासाठी सावळजला आलतो. कुठं पण जर ही गाडी हे लागली असती तर तिथेपर्यंत आपण प्रवास करणार होतो. याच्या अगोदर मी 20 तारखेला पण आलतो, 20 जुलैला, ही गाडी भेटल्यावर व्हिडिओ करायचं म्हणून. परंतु तेव्हा काय 90-11 त्या दिवशी काय मला भेटले नाही, म्हणून परत गेलो. मग आज व्हिडिओ केला. फक्त ह्या गाडीनं व्हिडिओ करण्यामागचा उद्देश की ह्या गाड्या आता 15 वर्ष सेवा देऊन लाखो करोडो लोकांना आपल्या इच्छितस्थळी पोहोचवून सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे या गाडीची आठवण आपल्या राहावी व आपल्या यूट्यूब चॅनलवरती याचा व्हिडिओ असावा म्हणून फक्त खास या गाडीनं मी प्रवास केला आहे. त्याच्यामध्ये तासगाव आगाराकडे पण ज्या 6S व 7C या सिरीज आहेत ते पुढल्या वर्षीपर्यंत सेवानिवृत्त होणार आहेत. एक गाड्या सेवानिवृत्त व्हायला लागल्या. म्हणजे बघा आता 70-96 7C होती तासगाव आगाराकडे, ती पणजीला असायची मागच्या वर्षीपर्यंत. परंतु ह्या वर्षी मी जवळपास वर्षभर झाली ती गाड्या अजून बघितलेली नाही. त्यामुळे असं गाड्या एक हळूहळू सेवानिवृत्त व्हायला, ज्या की 1 नंबर बांधणी आहे त्यांची व 1 नंबर अजून सर्व्हिस देत आहेत. आता ह्याच्यातल्या अजून काही गाड्या खूपच चांगल्या आहेत, जसे की 6S 82-97 आहे म्हणा. हे पण 90-11च्या जरी सुरुवातीचा पिकअप कमी असला तरी एका सुराला लागल्यावर अजिबात ऐकत नाही. एक सलग कंटिन्यू पळतात, चांगली सेवा देतात. आता आपण 90-10 मध्ये बसलोय. तासगाव ते मिरज लागलेली आहे MSI.
व आपण प्रवास केलेली 9011 बाजूला. 9010 व 9011. 9010 ती लालपरीने MS केलेली आहे व 9011 आहे तशी अजून लालपरी आहे.